नाव सुनील लिंबा दीक्षित, वाघाडी बुद्रुक, राहणार वाघाडी बुद्रुक. हा गट नंबर 105 आहे. 105 गट नंबर मध्ये आम्हाला शासनाने कुठलाही मोबदला दिलेला नाही. शासन असं दडपशाही करत आहे बुवा, हा जमीन मालका हक्कीप्रमाणे आम्ही आज कापूस इथं लावलेला आहे. जर या कापूस इथं लावलेला आहे तर शासन कुठल्या पद्धतीने ही जमीन ऐकवार करत आहे? ही शासन ही जमीन ऐकवार कुठल्या पद्धतीने करत? शेतकरीला मोबदला न मिळता तर ही जमीन दादागिरीमध्ये जेसीबी लावून कोकलेल लावून इथे ऐकवार करून कंपाऊंड करत आहे. जर अशा शासनाच्या विरोधात आम्ही आजपर्यंत बऱ्याच 35 वर्षापासून आम्ही या पैशापासून वंचित आहे. तर हा गट या शासनाने या शेतकऱ्यांप्रमाणे प्रत्येकाच्या शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. अशा शेतकऱ्यांना ताबडतोब या शासनाने निर्णय घेऊन प्रत्येकाच्या शासनाशी शेतकऱ्यांशी संपर्क साधून या शेतकऱ्यांना बोलून यांच्याशी संवाद साधून या शेतकऱ्याचे म्हणणं काय आहे ऐकावं, मगच आम्ही शासनाला ही जमीन ताब्यात देणार आहे. नाहीतर आम्ही देणार नाही. MIDC बाबळा MIDCने ही जमीन ऐकवार कुठल्या पद्धतीने केली आहे? हा दडपशाहीमुळे हा कारभार चाललेला आहे. शासन जर कारभार करत असेल तर या MIDC मध्ये या अशा शेतकऱ्यांना कुठल्या पद्धतीने न्याय मिळणार आहे? जर आम्हाला जर शासन पैसे देत नसेल तर आम्ही ही जमीन आम्ही देणार नाही. आणि जर शासनाने दबाव केला आम्ही इथे आमरण उपोषण करू, नाही तर आत्मदहन करू. जेवढे शेतकरी आहेत तेवढे शेतकरी. जर अशा शेतकऱ्यांना जर अन्याय होत असेल तर आम्ही सर्व शेतकरी जिथे म्हणणार तिथे येऊ. लढा द्यायला आम्ही तयार आहे. हमारी मांगे पुरी करो.